बिंदास आपण बघितलंय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी आता क्रांती करताना पाहायला मिळत आहेत, परंतु हीच क्रांती जर कला क्षेत्रामध्ये असेल, कलाकुसरमध्ये असेल, स्केचिंगमध्ये असेल किंवा पेंटिंगमध्ये असेल तर नाविन्यपूर्ण गुण विद्यार्थ्यांना मिळायला वेळ लागणार नाही। आणि हेच नाविन्यपूर्ण गुण विद्यार्थ्यांना मिळावेत हा मानस डोळ्यासमोर ठेवून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरालगत असलेल्या आरोहण अकॅडमीनं हा अफलातून उपक्रम सुरू केला आहे, तोही निःशुल्क या पद्धतीनं। आपल्यासोबत आता काही विद्यार्थिनी आहेत, काय बनवत आहेत तुम्ही आता? आम्ही फ्लावर्स बनवत आहे। मित्रांनो, लहानपणी आपल्याकडं विमान, कागदाचं विमान उडवायचं आणि ते बनवायचं आणि ते उडवायचं इथपर्यंत आपल्याला माहीत होतं। हळूच एक पाकोळी आपण बनवायचो आणि मग त्या रफ पेपरला पाकोळीचं स्वरूप देऊन ती कला आपल्याला शिकायला मिळायची, परंतु हे जीवन तितकंच मर्यादित राहिलं। पाकोळी आणि कागदाच्या विमानाच्या पलीकडे आपल्याला जाता आलं नाही, परंतु आता विद्यार्थ्यांचे पंख मोकळे केले ते आरोहण अकॅडमीनं, आणि हे मोकळे केलेले पंख आपल्याला या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत। प्रत्येक विद्यार्थ्याला पेंटिंग कला असेल, प्रत्येक विद्यार्थ्याला चित्र काढण्याची कला असेल, हुबेहूब स्केच ज्याला म्हणतो आपण तेही बनवण्याची कला असेल, तर या विद्यार्थ्यांना या ठिकाणी या सगळ्या गोष्टी शिकवायला प्रशिक्षक नेमले। आरोहण अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना सुप्त गुणांना मोकळीक करून देण्यासाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात। प्रशिक्षकांच्या माध्यमातून आर्ट, स्केचिंग आणि पेंटिंग या पलीकडं ज्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या या विद्यार्थ्यांना अवगत केल्या जातात। यामुळेच निःशुल्क माध्यमातून मिळणाऱ्या या सर्व सुविधा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कारणीभूत ठरतायत। पायाभरणीमध्येच विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न बनविण्याचा मानस ठेवून काम करत असलेली आरोहण अकॅडमी जिल्हाभरात नावलौकिक करून आहेत। विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी ही एकमेव अकॅडमी म्हणजेच शैक्षणिक संस्था असल्याचं बोललं जातं। प्रज्वलने बनवलेलं आहेत। जर कितवीच्या वर्गात शिकतो तू? 8वीचा प्रज्वल जर अशा पद्धतीनं आपल्या प्राचार्याचं हुबेहूब स्केच बनवत असेल तर अशा अनेक प्रज्वलचं भविष्य या शाळेमध्ये उज्ज्वल होणार ही गोष्ट अटळ आहे।